या दिवशी करण्याच्या व्रताला महाशिवरात्री व्रत असं म्हणतात. विशिष्ट दिवशी जसे विमानांचे भाव वाढतात तसं त्या दिवशी जर शिवांचं काही आपण केलं तर ते अनंत पटीनं फल देतं. ऐका ऐका हो शिवरात्री कथा, ऐका हो शिवरात्री कथा, ऐका हो. कीर्तनाची सैन्य असते याची असते आणि त्यात ह्या अशा काढी काढल्या ना माणसं वेळ विसरून होता. या चाली ज्या आहेत ना खरं आमच्या आहेत पण काय पेटंट आमचं आहे कीर्तनाचा. कटाव किंवा कटिबंधाची चाल माझे गुरुजी त्यांचे गुरुजी त्यांचे गुरुजी असं तुम्ही 200 वर्षापूर्वीचा हीच चाल. ऐका हो शिवरात्री कथाची सुरसदारी शिवपथा, सुरसदारी शिवपथा निवारू सकळ मनाची कथा, निवारू सकळ. माघ मास साध जनाला, माघ म्हणजे साघ म्हणजे पापी, पाप करणारा स अघ अघासह पापी माणसाला सुद्धा उद्धरणारा हा माघ मास आहे म्हणाले. माघ मास हा साध जनाला भारत संस्कृती पथी, भारत संस्कृती पथी दयात कृष्ण चतुर्दशी, दयात कृष्ण कलियुपोषण साधु शिवरात्री, शिवाचं कमळ बिल्वपत्र, साधू शिवरात्री आदरे शिवार्चन कमळ बिल्वपत्री. वस्तू सांगितल्या, साहित्य सांगितलं, तिथी सांगितली, वेळ सांगितली. नवे नवे हे नाही काही जमलं की बाहेर केवळा शिवलिंग ही नेत्री शिवरात्री दिनू यात्रिक सादर, यात्रिक सादर शिवरात्री दिनू यात्रिक सादर. ऐकती ते शुभ कथा, कीर्तन ऐकती ते शुभ कथा निवारू सकळ मनाची असं सुंदर कीर्तन चाललंय. घरोघरी गावोगावी शिवरात्रीचा उत्सव चाललाय आणि त्याच वेळेला एक शिकार करणारा हंटर व्याध, त्याला वाटलं की आज चांगली रात्र आहे, पाऊसही नाही काही, म्हणजे असं मस्त आहे. आणि आता हे प्राणी सगळे रात्रीच्या वेळेला पाणी प्यायला वगैरे बाहेर पडतील, आपण जाऊ आणि भरपूर शिकार करून आणू.
आणि निघाला. कधी निघाला? आत्ताच्या भाषेत संध्याकाळच्या यामपूजेला निघाला. त्रियाम पूजा असते. संध्याकाळी सूर्यास्ताला पूजा करायची, बरोबर रात्री 11, 11:30, 12ला पूजा करायची, सूर्योदयाला. अशी यामपूजा करणारे लोक आहेत. मी दरवर्षी जर वेळ असतात त्यांच्याकडे जाऊन नमस्कार करतो. पुण्यामध्ये आमच्याकडे आपल्यापैकी पण कोणी असतील यामपूजा करणारे. शिवरात्री बद्दल सांगतोय, ते पर्टिक्युलर त्याच दिवशी ती करायची असते. आणि अशी संध्याकाळची पूजा चालू आहे, कीर्तन चालू आहे, कुठे दीपोत्सव चालू आहे. आणि त्याच वेळेला कोई गावत कोई बजावत, कोई गावत कोई बजावत, कोई गावत. मंदिरातून उत्सव चालले, शिवरात्रीचे उपास सगळ्यांचे एक सार्वजनिक सगळेजण उपासना करणारे होते बरं का. देवाची उपासना केलीच पाहिजे. हे असं त्यावेळेला होतं, सगळेजण कथा कीर्तनात आहेत, सगळेजण पूजा अर्चित आहेत. असे कोई गावत कोई गावत शिव भोळा, कोई गावत शिव भोळा, गावागावातून संध्याकाळच्या आरत्या चालल्या, दुपारच्या चालल्या, शंकरांची षोडशोपचार पूजा चालली, बाहेर कथा कीर्तन चालली, काही पूजेकडे लोक बसलेत, काही कीर्तन आहे, काही जप करतायत, काही शिवाय नमः म्हणतायत. उपवास झाले सगळ्यांचे त्या दिवशी. आणि त्याच वेळेला पुढे काय झालं, बघा जाईन महोत्सव चाललाय सगळे. पुन्हा पुन्हा ही गोष्ट लक्षात घ्या, सार्वभौम सार्वकालिक सगळ्यांनी करायची उपासना आहे. आणि असे सगळेजण उपासना येत आहेत. याला कुणाला काय कोणाला काय व्याध जो निघाला, पाहून ते व्याध म्हणे, निघाला ते धनुष्यबाण वगैरे अडकवले, तलवारी अडकवल्या, पाणी त्यावेळेला काय खिडकीचे तांबे बिंबे असायचे ते अडकवलं. तिथं सुद्धा वरती झाडावर चढून बसावं लागलं. तिथं कोण वरती पाणी आणून देणार? आणि रात्र बसावं लागतं, 2-2 दिवस बसावं लागतं, श्वास सुद्धा आळून घ्यावा लागतो. तसं तिथे वरती बसल्यानंतर पाणी लागेल, तहान लागेल, म्हणून पाण्याचं तांब्या बांधून घेतलं. असं हे सगळं घेतलं साहित्य, नेहमी त्याला सवय आहे. आता जसं सॅक घेतात ना कासवाच्या पाठीसारखी, एकमेकांना धडक मारतो, त्याला काही कळतच नाही आपली धडक कोणाला तोंड खाऊन आपला चष्मा बिष्मा पडतो. काही नाही याची नोंद घेत बघा. असं किती अंदाज आहे त्यांना जाऊ देत जास्त बोलायला कळलं आपल्याला. आणि जातोय तो, कोणी भजन करतायत, कोणी अमुक करतायत, कोणी पिंडीवरती पाणी घालतायत, कोणी दूध घालतायत. पाहुनी ते व्याध म्हणे,
त्याला त्याचा व्यवसाय महत्वाचा आहे, त्याला हे बावलट वाटायला लागले. फार प्रगत स्वतःला समजणाऱ्यांना आपण बावलट वाटतो बरं का. हे काय कथा कीर्तन ऐकताय? कथा कीर्तन ऐकायची वेळ आहे काही? हे वय आहे का? लहानपणापासून कथा कीर्तनाला जा, म्हणजे जीवनाचं नियोजन करताय. 90व्या वर्षी ऐकलं, आता काय नियोजन करणार? नाही जमणार ना. लहानपणापासून भागवतामध्ये 7व्या स्कंदात श्लोक ठेवलाय प्रल्हादाच्या मुखात वेदव्यासाने, कौमार आचरे प्राज्ञ धर्मान भागवतांनी. इथून पुढे 20, 25, 30, 40, 50 वर्ष जे काही मी जगणार, समजा 20 केलं आणि 80 वर्ष जगणार आहात, 60 वर्षाचं प्लॅनिंग करता येतं हो. जे आपलं रोज चाललंय असं समजू नका की काहीतरी आपलं कुठंतरी. जीवनाचं नियोजन करणारी विद्या म्हणजे अध्यात्म विद्या, नियोजन करायला शिकवणारी विद्या. सगळ्या जीवनाचं सुनियोजित असं स्वरूप आपल्याला बनवता येतं. प्लॅन दी वर्क अँड वर्कआउट दी प्लॅन, हे वाक्य लक्षात ठेवाल, प्लेटोचं वाक्य. हे शुकदेवांनी सांगितलंय राजांना. राजाशी बोलायला सुरुवात केली दुसऱ्या स्कंदामध्ये, पहिल्यांदा सांगितलं की राजा इथून पुढचं सगळं नियोजन कर. आपोआप काही होत नसतं. जादूची त्या हॅरी पॉटरची फुलबाजी सारखी काढी अशी काही नसतं. हे खोटारडेपणा आहे. असा कुठलाही महाराज नाही. असा तुम्हाला काहीतरी ते करावंच लागतं असं. असो, तर मला सांगायचा मुद्दा असा की असा तो विचार करतोय. काय विचार करतोय? पाहुनी ते व्याध म्हणे काय अहो नवल सर्व मूढजन. मूर्ख माणसं आहे. सोडून विषय सुखाने, मस्त एन्जॉय करायचं गाणं सोडून, सोडून विषय सुखाते दगडाचे करीती काय जडमती भजन. जडमती आहे, मस्त एन्जॉय करावा है ना ती म्हण, इट ड्रिंक अँड बी मेरी. तर अशा मताचा तो होता. तो म्हटलं कोणी सांगितलंय काय दगडाचे करीती जडमती भजन आहे ना, हल्ली म्हणतात ना, सिनेमातही दाखवतो की असा तो अतिशय वाईट 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 विचार करत करत निघाला. पाहुनी व्याध म्हणे काय हो, पाहुनी ते व्याध म्हणे काय हो नवल सर्व मूढजन. पाहून सोडून विषय सुखाते दगडाचे करीती जडमती भजन. दगडाचं भजन करतात, त्यांच्याकरता तो दगड आहे. असा विचार करत 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 निघाला. कुठं गेला? फिरत फिरत आईसा व्याध गेला वनासी. वनामध्ये गेला. कशाला गेलाय? हंटिंग करता. वाघ मिळेल, चित्ता मिळेल, आमका मिळेल, हरिण मिळेल, काहीतरी मिळेल आणि मग त्याला मारेल आणि ते मांस विकेल आणि त्यातून पोट भरील, असा विचार करत गेला. फिरत फिरत आईसा व्याध गेला वनासी. धरून हृदयवांछा आदरे जीव नासी. जीवहिंसा कराय करता हा निघाला. आणि 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, निबिड अरण्यात जातोय जातोय. भीती नावाची गोष्टच नाही. भ्यायचं नसतं. अरे बापरे इकडून मंदिर, अरे बापरे इकडून पाल आली, त्याला काही हे जमणारच नाही काम. तो त्यातलाच आहे, त्याच्या रक्तातच ती हिंसा आहे आणि त्यामुळे तो पुढे 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 निघाला. पण त्याला त्या दिवशी काहीही मिळालं नाही. मृगविहग तयाला एकही सापडेना. मृगविहग तयाला एकही सापडेना. क्षुधित वनी फिरे त्या ती निराशा घडेना. कुठं काही अन्न नाहीये. काय दुपारी थोडं घास खाऊन निघाला होता आणि पाणी घेऊन निघाला होता. आता मला मिळेल, आता मिळेल, आता मिळेल, असं लोभामुळं, त्या मोहामुळं त्याला ते तहान भूक विसरला आणि नंतर भूक लागायला लागली असेल, तिकडे दुर्लक्ष. मला काहीतरी घेऊन जायचंय घरी, रिकाम्या हाताने घरी जायचं नाहीये. त्यामुळे त्याला निराशा पण होईना. क्षुधित वनी फिरे त्या ती निराशा घडेना. निराश झाला असता तरी परत गेला असता, पण नाही, आशा घेऊन तो तिथे थांबतोय. अरुण किरणमाली जाय अस्ताद्विभागा. अस्ताद्विभागा. अरुण किरणमाली म्हणजे सूर्यनारायण अस्ताचलाला गेला. अस्ताला गेला आणि मग वनचरही सुदुःखस्नात आला तडागा. आणि एका मोठ्या पाणवठ्याच्या तळ्याच्या काठी तो आला आणि आता विचार करतो काय करावं.
परत तर मला जायचं नाही, एखादं हरण मिळालं, एखादं डुक्कर मिळालं, काहीतरी मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्यानं आजूबाजूला पाहिलं की त्या मोठ्या पाणवठ्याच्या तलावाच्या काठी, मोठा तलाव होता, त्याच्या काठी भरपूर झाडं होती. त्यातलं एक झाड ज्यातलं त्यात त्याने ठरवलं, तटी अत्युन्नत बिल्वतरू आहे हो, तटी अत्युन्नत बिल्वतरू आहे, तटी अत्युन्नत. त्या तटावरती अतिउन्नत सगळ्यात उंच बेलाचं झाड होत. बिल्वतरू आहे, चढून त्यावरी पारधी दूर पाहे, चढून त्यावरी पारधी दूर पाहे. त्याच्यावरती चढला आणि वरती 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 जात एका ठिकाणी त्यानं आपला आसन पक्क केलं, एक फांदी इकडे एक फांदी इकडे, असा बरोबर बसला, एक उपकरण काढलं आणि स्वतःला असं बांधलं म्हणजे पडणार नाही. आणि वरून पाहतोय हा पाडवध्याचा एवढा असा काठ दिसतोय है ना, मुंबईचं ते बरोबर बरोबर दिसतोय मला. आता कुठेही ते हरण आलं, वाघ आलं, अंक आलं, तरी सुद्धा मला अंदाज येईल वरच्या व्याधांच्या, वरच्या त्या तारकांच्या प्रकाशामध्ये तोही व्याध मी व्याध. अंतर झालाय बरं का तो आकाशातला, याला तिथे स्थापन केलं त्यांनी. बरोबर बाहेर मारेन मारेन मी, आणि ती मला काही दिसलं नाही. अमावस्येच्या आरतीची तिथी आहे, काही दिसलं नाही तरी मी शब्दवेधी बाण सोडेन. पाणी प्यायला लागला आणि बुडबुड बुडबुड आवाज यायला लागला की हा पाण्याचा पृष्ठभाग, हे त्याचं तोंड, ही त्याची कर्ज, आणि सब करून बाण मारेन आणि मला प्राणी मिळेल. आणि उतरेन मशाल पेटतो लगेच, आणि मग लगेच मी काय करीन, दिसलं तरी ठीक, नाही दिसलं तरी ठीक, मी त्या प्राण्याला ओळख देईन, किंवा रात्रभरामध्ये जेवढे प्राणी मिळतील तेवढे मी प्राणी मारेन. असा विचार करून तिथे बांधतोय. पाणी प्यायला असा विचार करून तो बसलाय. गंमत म्हणजे झाली अशी की त्याला नीट दिसत नाही म्हणून त्यानं अलगद पानं तोडायला सुरुवात केली. एकदम फांदी तोडून टाकली ना तर खाली पाण्यानं कळेल. एखादं पान पडत असतो, तो अंदाज असतो त्या प्राण्यानं, पण वरनं पटकन फांदी पडली. असं करून चालणार नाहीये. आणि म्हणून तू तिथे थांबलाय आणि काय करतोय, एक एक पान तोडतोय आणि खाली टाकतोय, एक एक पान तोडतोय खाली टाकतोय. कशा प्रकारे त्याच्याकडनं नकळत व्रत केलं गेलं हे सांगणं चाललंय. नेमकं ज्या बाजूला तो बसला होता आणि ते टाकत होता तिथे एक शिवपिंडी होती, आणि त्यानं जो फिरकीचा तांब्या आणला होता तो असा तिरका झाला होता. ते मध्ये मध्ये तो असा आवरत होता मध्ये मध्ये, पण असं कंटिन्यू असं झोपता येत नाही, थोडंसं आवरायला लागतं नाही की आपण मध्ये मध्ये असं असं करतोच की नाही प्रवचनात काम, झाडावर बसतो नाही होतं पण तरी. त्यामुळे ते तांब्या असा असा होतोय आणि वरनं पाणी पडते, ते सरळ खाली पडते त्या पिंडीवर. बरं त्या त्यांनी दिलंय. पाण्याचा अभिषेक रात्रभर होतो त्याच्याकडनं. तो मुद्दाम करत नव्हता आणि बेलाची पानं तोडून टाकतोय. का तर दिसलं पाहिजे ना, साधारण एवढा भाग असं दिसला पाहिजे. अरे इथं अजून दिसत नाही, नाही इथं तर झालं पाहिजे. पण बसल्यापेक्षा एकदा हाताला चाळा लागला की उगाच म्हणू शकेल.
आणि वरून असं, आणि त्याला इतक्या स्वच्छ दिसलं, जे काही थोडा प्रकाश होता, अमावस्या असूनही आकाशामध्ये उगवलेल्या तारकांच्या प्रकाशात त्याला दिसलं. तई हरिणी जलपान करू आली गर्भिण, म्हणे ओढून बाण घेऊ प्राण येचे. त्यानं पटकन प्रत्यक्षा जोडलेली होती, कर करून आवाज आला. पाठीचा बाणांचा भाता होता, त्यातला बाण काढला आणि बरोबर सुसणारा करून बाण मारायचा. म्हणून ती ज्या असते ना, त्या धनुष्याच्या दोरीला ज्या म्हणतात किंवा प्रत्यंचा म्हणतात. ती दोरी, ती धनुष्याची ज्या, ती प्रत्यंचा कानापर्यंत खेचली, आकर्ण खेचली, कर असा आवाज आला. हरणी द्या लक्षात असं बघायला. आणि ती काय म्हणाली, व्याधे आकर्ण शरा, व्याधे आकर्ण शरा ओढून किस, लक्षिताची दीन मने. ती म्हणाली, हरिणी भय चकित म्हणे, हरिणी भय चकित म्हणे, आर्तरवे करुणी तत्पदी नमने. एकदम त्या हरिणीला मनुष्याची वाणी फुटली. तुझी काय विशेष, आणि हरणी माणसासारखं बोलायला लागली. हरणी काय म्हणाली, श्लोक आहे इथे, मृत्यूवाच, शिवपुराणाचा श्लोक आहे. किं कर्तुम इच्छसी व्याध, सत्यम वद ममाग्रतः, तच्छ्रुत्वा हरिणीं वाक्य व्याधो वचनमब्रवीत. व्याध म्हणाला, मी तुला ठार मारणार आहे. ती म्हणाली, मला तू कशा करता हे बाण असा तू केलाय, कशा करता केला. तू म्हणलं कशा करता, तुझा सत्कार करायला करता, तुला ठार मारायला. आधी व्याध चकित झाला की हरिणी बोलायला कशी लागली. आता पण मी बऱ्याच झालो, म्हणजे ही दैवी आहे कोणीतरी. तिला प्रश्न विचारला, कोण. ती म्हणाली, पूर्वी मी रंभा होते अप्सरांच्या मध्ये, असं सांगितलंय. मी रंभा होते आणि मी कनकासुरावर प्रेम करायला लागले. प्रेम करायला हरकत नाही, पण मी शिवव्रत विसरले म्हणून मला हरिणीचा जन्म आला. आता या हरिणीच्या देहामध्ये मी आहे. तू मला मारू नकोस, ठार मारू नको. माझ्या घरी माझी पिल्ल जी आहेत ना, घरी म्हणजे मी ज्या ठिकाणी राहते, माझी पिल्ल आहेत ना, ती अंगावर पिणारी आहेत. ती जाते आणि सगळ्यांना सांगून येते, माझ्या पतीला, माझ्या बहिणीला, सगळ्या जणांना सांगून येते. पिल्लांना पोटभर पाजते आणि मग मी येते. मी तुला शब्द देते, तर का पाणी पिऊन मी घरी जाते. मी शब्द देते, सूर्योदयाला मी येते, तुम्हाला ठार. तिच्या बोलण्याचा एवढा प्रभाव झाला, त्यानं बाण आवरून ठेवलं. तो विचार करायला लागला, बापरे, ही दैवी आहे एकतर, आणि तिचा मुद्दा बरोबर आहे. गेली. इतक्यात एक दुसरी हरिणी आली. त्या हरिणीने प्रश्न विचारला. ती हरिणी पाणी प्यायला लागली. इतक्या ती नुसती बाहेर चांदवासी आली असते, ही कुठली दुसरी आहे म्हणून पुन्हा करोड आवाज आल्यावर ती बोलायला लागली. तेव्हा व्याध तिने स्वधोद्यत सशर धनुष पाणी पाहिल्यावरती चकित म्हणे, मज आता नवधी. मला आता ठार मारू नको, का मी गर्भवती, माझ्या पोटात बाळ आहे. मला मारलंस ना तर माझ्या पोटातलं बाळ मरेल. तेव्हा मी जाते, प्रसूत होते, परत येते सकाळी, तेव्हा तुम्हाला. म्हणला, गंमतच चालली, आयुष्यातला पहिला अनुभव आहे. ती गेली. इतक्यात एक चांगला ठणठणीत असा नर आला त्या मृगांचा. मृग आला. आता म्हणलं याला सोडायचं, असं कुठं असतं का. म्हणून त्यालाही बाण मारायला करता उद्युक्त झाला. बाण मारायला उद्युक्त झाला. बाण मारला नव्हे, उद्युक्त. आणि आता मारणार. इतक्यात तो आवाज ऐकल्याबरोबर त्यानेही बोलायला आरंभ केला. व्याधा थांब, माझ्या घरच्यांचा मी निरोप घेऊन आलेलो नाहीये. ते वाट बघत असतील, माझी चिल्ली पिल्ली, ती हरणी, अशा सगळ्या जणी वाट बघत असतील. मी त्यांना सांगून येतो की मी मरणार आहे, काळजी करू नको, मी माझा शब्द आहे, मी परत येतो. गप्प बसला. चमत्कारिक गोष्ट आहे, पण आहे घडलेली. आणि तो परत गेला. विशेष म्हणजे मृगराज दृष्टी पडता शर जोडी व्याध त्या वधा यासी
तो मृग म्हणे सतीशी येतो मी पुसुनी मग वधा यासी. मी माझ्या पत्नीला विचारत होतो मग मला मार, असं तो म्हणला. आणि झालं असं की थोड्या वेळानं 7-8-10 हरडं येऊन उभी राहिली तिथे. असो कैसा. आणि आता याने ठरवलं आता हे वेगळे टीम दिसते. आणि म्हणून त्यानं व्याघानं हे धनुष्य जोडलं, धनुष्याला बाण जोडला आणि मारण्याकरता उद्युक्त झाला. बाण बाण मारणार इतक्यात त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं. मी आधी मी आधी मी आधी. आणि पुन्हा बोलायला लागले तू मला व्याधा सोडलंच ना, धन्यवाद बरं का, आम्ही सगळेजण आलोय. माझ्या पिल्लानं मी सांगितलं असं असं मला मारायचं. पिल्ल म्हणाले आम्ही पण येतो. ती छोटी छोटी पिल्ल आम्हाला आधी मार, आम्हाला आधी मार, आम्ही आधी मारतो. आणि हा व्याध विचार करायला लागला काय कुटुंब आहे, माणसं सुद्धा असं प्रेम करत नाही. जीवपुराण कुठली कथा प्रेम शिकवते, ह्या सगळे विचार करतात की आम्ही आधी मरतो, आम्ही आधी मरतो, आमच्या समोर दुसरा मेलेला माणसांना आम्ही मरतो. आणि अशी पिल्ल सगळी पुढे पुढे यायला लागली. हा तो हरिण म्हणतो मृग मी यांचा बाप आहे, मला आधी मार. असो कैसाही व्याध दुराचा, असो कैसाही व्याध दुराचा, असो कैसाही शिव त्याच्या मानिल्या पूजाच्या, शिव त्याच्या तो व्याध कसाही असो, कालपर्यंत तो कसाही मारलेला असो, शेवटची शिवतत्व असं आहे की तुम्ही नकळत जरी कुठली गोष्ट केली तरी तो ती पूजा म्हणून घेतो. देवाची आपल्यावर प्रेम करण्याची स्टाईल काय लक्षात घ्या. आपली प्रेम करण्याची काय स्टाईल आहे विष्णूंची मगाशी कथा, आणि त्याची प्रेम करण्याची स्टाईल काय आहे त्याकरता ही गाण्याची कथा. कन्फ्युज व्हायचं नाही असं विष्णू तसं नाही. एक कमळ त्याला कमी चालत नाही का, त्याला काही चालतंय, पण तुमची काय तयारी आहे यात तुमची योग्यता सिद्ध होते. आणि रात्रभर हा पूजा करत बसलाय, म्हणजे पूजा करत बसलाय तिथे बसलाय वेळाची पानं तोडून टाकतोय, पाणी चुकून पडतंय. भगवंतांनी या 4 याम पूजा मानल्या, मान्य केल्या. शिवे त्याच्या मानलेल्या पूजाच्या पुढे अरुणोदय हो अल्पकाळ, पुढे अरुणोदय हो अल्पकाळ. कवी तेथे कवी तेथे सकल मृगी आली, कवी तेथे सकल मृगी आली. अतिशय छान त्या व्याधासमोर सगळ्या जणी उभ्या राहिल्या, सगळे जण उभे राहिले आणि बोलायला लागले. तो मृग म्हणायला लागला पहिला. मृग त्यासी म्हणे व्याधा, मृग त्यासी म्हणे व्याधा, आधी तू मजवधी कृपा करदा. सगळ्यात आधी माझा वध कर अशी कृपा कर बरं का. माझ्या आईनेच मी रक्षण केलं पाहिजे. मी मेल्यानंतर जर तुला वाटलं की यांना सोडून देऊया, एक मृग पुरे झाला मला आजच्या दिवसापुरता, त्यांना सोड, याकरता मला आधी टाक. मृग त्यासी म्हणे व्याधा, आधी तू मज मधी कृपा करगा. ती हानी बुडाली म्हणती मृगी कृपाळा, आधी करी आमच्या वधी करगा. तुझ्या हाताने आमचा वध आधी कर. इतक्यात आता म्हणलं तुझी ती पिल्लं नाही नाही यात का आम्ही आधी मरायला तयार आहोत. म्हणून त्यांनी असं केलं. त्यांची वचने ऐकता कामी, त्यांची वचन त्यांनी ऐकली. व्याध सद्गत जाहला मनी. एकदम शंकरांनी कृपा केली. भगवंत कृपा करतो म्हणजे काय, ज्ञाना करता किंवा भक्ती करता आपलं अंतःकरण अनुकूल बनवतो. आपल्या अहंकाराने आणि आपल्या कर्माने आपण आपलं अंतःकरण कठोर किंवा उर्मट किंवा भगवंताचं ज्ञान
उतरणार नाही, ऍब्सॉर्ब होणार नाही अशा पद्धतीने बनवलेला असतो. तो कृपा करतो काय, एकदम त्या 4 याम पूजनी परिणाम काय झाला, त्याच्या मनात बदल झाला. व्याध सद्गत झाला म्हणी, अश्रुधारा लोटल्या नयनी, अश्रुधारा लोटल्या नयनी, लागे चरणी तयांच्या. बरोबर बरोबर खाली उतरला आणि ती सगळी हरण कुटुंब उभं होतं, त्यांना साष्टांग नमस्कार घातला, स्पर्श केला, त्यांना नमस्कार केला. अहो स्पर्शता स्पर्श देतो अयासी. ज्या क्षणाला हरिणींना त्या नमस्कार केला, त्या हरिणी गेल्या जन्मीच्या शिवभक्त होत्या. त्यांना जाती स्मरण होतं काहीतरी. त्या आताच ऐकलंय आपण कनकासुर प्रेमणी, शंकरांचं व्रत त्यांनी टाकलं आणि म्हणून त्यांच्यावरती वेळ आली होती. पण त्यांच्या उद्धाराची पण वेळ जवळ आली होती आणि याच्याही उद्धाराची. यांनी साष्टांग नमस्कार घातला, नारायणींच्या पायाला नमस्कार केला. शिवभक्तांच्या पदांना स्पर्श केल्याबरोबर शंकर प्रकट झाले आणि हरिणींचाही उद्धार केला आणि त्याचाही उद्धार केला. कसा, किती जुनं लोखंड असेल तरी सुद्धा परीस नावाचा धोंडा त्याला लावला, परीस नावाचा दगड त्याला लावला लोखंडाला, की त्याचं कसं सोनं होतं. की अहो स्पर्शता स्पर्श देतो अयाशी. अयासी म्हणजे अय म्हणजे लोखंड. सुवर्णत्व तैसे सुवर्णत्व यासी, दिले शंकरे आत्मरूपा त्रयासी, मिळे कष्टदाचे महायोगी यांसी, पार्वती पते हर हर महादेव. भगवान शंकरांनी प्रकट होऊन त्याला गाढ आलिंगन दिलं, स्पर्श केला, त्याला गाढ आलिंगन दिलं आणि सांगितलं या हरिणींची हिंसा केली नाहीस याकरता, आणि दुसरं म्हणजे तुझ्या चित्तामध्ये भगवत भक्ती स्रवली एवढ्या करता मी तुला काय देतो, माझंच रूप देतो आणि स्वरूपता मुक्ती नाव. शंकर झाला तो दुसरा, विमान आलं त्याला न्यायला आणि पृथ्वीपासून 7 अब्ज, आपल्या सूर्यमालेपासून 7 अब्ज दूर असणारा जो व्याध नावाचा तारा आहे ना, इथे याला पाठवला शिवरूप घेऊन. सगळ्यात लांब आहे बरं का आपल्यापासून व्याध नावाचा तारा. की या व्याधाबद्दल खूप माहिती आहे. हा व्याध कोण, हा अगदी कृतयुगामध्ये घडलेली घटना आहे. कृतयुगामध्ये नुकतीच पृथ्वी निर्माण झाली होती आणि माणसं राहायला लागली होती. त्यावेळेला या व्याधावरती भगवंतांनी कशा प्रकारे कृपा केली. व्याध नेला शिवपदाप्रती, तारा मंडळी मृगे राहती. बरं, अद्यापी गगनी झळकती, जन पाहती सर्व डोळा. आज सुद्धा आपण त्या व्याधाकडे पाहतो. मृग नक्षत्र वगैरे नाही का पाहत. इथे या मृगांना नेलं म्हणजे त्या जीवांना नेलं, त्यांच्या बॉडी नेला असा विचार नका करू, त्यातला जीव नेला, सूक्ष्म देह त्यांचा नेला. आणि या सगळ्यांना वंदन करूया, कारण शंकर भक्तीनं हे उद्धरले. या कथेचं तात्पर्य असं की अशी नकळत केलेली पूजा सुद्धा शंकर मान्य करत असेल तर कळून मुद्दाम केलेली पूजा मान्य करणार नाहीत का. पण पूजा अर्चेद्वारे आपलं स्वतःच कल्याण साधा हे सांगणारी कथा आहे.